मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आणि सायली कोर्टातून थेट घरी येतात. अर्जुन प्रचंड संतापलेला असतो. तो हातातील बॅग जोरात बेडवर भिरकावून देतो आणि सायलीला म्हणतो, "सायली, मला खात्री आहे, दामिनीने आपल्याला दडपायच्यासाठी हा डाव आखला आहे. कारण साक्षीच्या मागे आपण खूप जवळ आलोय हे तिला समजलंय. फक्त काही महिन्यात आपण साक्षीला अडकवू शकतो हे लक्षात येताच दामिनीची घाबरकुंडी उडालेली असणार." अर्जुनचं हे बोलणं ऐकून सायली सुन्न होते. तिला काही सुचत नाही. तिच्यासाठी हे सगळं धक्का देणारं असतं. दरम्यान दुसरीकडे प्रिया आणि साक्षी फोनवर संवाद साधत असतात. प्रिया काळजीने साक्षीला सांगते, "अगं, काहीतरी विचित्र घडलंय. मला वाटलं होतं की दामिनी कोर्टात काहीतरी मोठा पुरावा दाखवेल आणि आजच केसचा निकाल लागेल. आपण कदाचित आत्तापर्यंत आनंदही साजरा करायला बसलो असतो. पण दामिनीने उलट केसची तारीख पुढे ढकलून घेतली." यावर साक्षी ठामपणे उत्तर देते, "अगं, तारीख मागितली नाहीये. कोर्टानं त्यांना मुदत दिली आहे. फक्त 24 दिवसांची. बघ, या महिन्याभरातच निकाल लागेल आणि साजरा तर आपणच करू." इकडे अर्जुन ठामपणे सायलीला बजावतो, "सायली, आता आपल्याकडे फक्त 24च दिवस राहिले आहेत. या काळात आपण सत्य सिद्ध केलंच पाहिजे की मधुभाऊ निर्दोष आहेत. या दिवसात आपल्याला पुरावे मिळवून कोर्टात सादर करायलाच हवेत." सायलीच्या मनात भीती घर करत असते. ती हळू आवाजात अर्जुनला विचारते, "आपण काही सिद्ध करू शकलो नाही तर? आणि पुरावे मिळालेच नाही तर?" अर्जुन या प्रश्नावर क्षणभर गोंधळतो. कारण दामिनीची पुढची चाल काय आहे याचा अंदाज त्याला काही लागत नव्हता. तरी त्याला एवढा विश्वास असतो की त्याची बाजू खरी आहे. इकडे प्रिया साक्षीला सांगते, "अगं, अर्जुनला मिळालेली 24 दिवस म्हणजे त्याच्यासाठी संधीच आहे. या काळात तो काहीही करू शकतो." साक्षी मात्र निश्चिंतपणे म्हणते, "2 वर्षे गेली. एवढ्या काळात काही ठोस पुरावे तो माझ्याविरुद्ध आणू शकला नाही. मग एका महिन्यात काय कमाल करणार आहे?" पण प्रिया आतून घाबरलेली असते. ती साक्षीला सावध करत म्हणते, "मला वाटतं अर्जुनचे प्रयत्न वाढलेत. त्याचा पुरावा शोध घेण्याचा वेग पाहता 24 दिवसातच आपल्याला जेलमध्ये जावं लागू शकतं." अर्जुन सायलीला ठाम शब्द देतो की पुढच्या 24 दिवसात तो साक्षीला जेलमध्ये पाठवेल. पण सायली चिंतेत असते. ती म्हणते, "जर प्रियाची साक्ष खोटी दिली नसती, तर आपण आज निकालाच्या जवळ आलो असतो." "अर्धवट पुराव्याचं काय?" अर्जुन विश्वासाने सांगतो. "आपल्याला उपयोगच होईल, काळजी करू नकोस." दामिनीचं हे 30 दिवसाचं चॅलेंज तिच्या अडचणीत येईल. दरम्यान साक्षी प्रियाला दिलासा देते, "आपण अर्जुनचा बराच वेळ वाया घालवलाय. आता फक्त 24 दिवसच शिल्लक आहेत, मग आपण मोकळ्या." इकडे सायलीला मधुभाऊंसाठी भीती वाटून ती रडू लागते. "मधुभाऊंनी मला आयुष्य दिलं. त्यांना वाचवू शकलो नाही तर मी स्वतःलाही माफ करणार नाही." अर्जुन तिला धीर देतो, "असं काही बोलायचं नाही. आपणच नक्की जिंकू." अर्जुन स्पष्ट करतो की पुढील तारीख लवकरच घ्यायची, अपूर्ण पुरावे सादर करायचे आणि साक्षीच्या गळ्यातील पेंडंट कोर्टात सिद्ध करणं महत्त्वाचं आहे. सायली काळजी व्यक्त करते, पण अर्जुन आश्वस्त असतो, "मी मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करेन." दरम्यान प्रिया साक्षी फोनवर बोलत असताना अश्विन त्यांच्या संभाषणाचा तुकडा ऐकतो. प्रिया घाबरून त्याला समजावत म्हणते, "साक्षी माझी कॉलेजची मैत्रीण आहे." आणि लाडाने अश्विनचं लक्ष उडवते. अश्विन प्रियाला जवळ घेतो, तर प्रिया मनातच सुटकेचा निश्वास टाकते की सगळं काही उघड झालं नाही. दुसऱ्या दिवशी सायली तयार होऊन बाथरूममधून बाहेर येते, तर अर्जुन अजूनही गाढ झोपलेला असतो. सायली त्याला हळूच मग रागावून उठवण्याचा प्रयत्न करते. अर्जुन उठल्यावर चिडचिड करतो, पण सायली त्याला सांगते की अस्मिताच्या ओटीचा कार्यक्रम आहे. घरात आनंदाचं वातावरण आहे. अर्जुन सायलीचं म्हणणं ऐकून आळशीपणा करतो, पण शेवटी तो तयार होण्याचं कबूल करतो. सायली किचनमध्ये जाऊन तयारी सुरू करते. विमलला फुलवाल्याबद्दल विचारते. प्रतापला कॉफी देते. फुलवाला येताच सायलीचं फुलं घेऊन सुंदर डेकोरेशन तयार करण्याचं काम चालू होतं. तिचं काम पाहून प्रताप तिचं कौतुक करतो. तेवढ्यात पूर्णा आजी आणि कल्पना येतात. त्या दोघीही सायलीचं डेकोरेशन पाहून तिचं छान कौतुक करतात. प्रिया अगदी मेमसाहेबीसारखी येऊन सर्वांना गुड मॉर्निंग करते आणि कॉफी घेऊन खुर्चीत बसते. सायली सर्वांसाठी कॉफी आणते आणि प्रियांना विचारते, "आज अस्मिताला ओवाळायचं ना?" त्यावर पूर्णा आजी सांगतात की फक्त ओटी भरायची आहे. ओवाळणी नंतर होईल. पण प्रिया हट्ट करते, "शुभ वेळेतच ओवाळूया ना?" म्हणूनच कल्पना मान्य करते. प्रिया सायलीला ओवाळणीचं तबक कुठं आहे ते विचारते. सायली तिला म्हणते, "तू आधी कॉफी घे, मी पाहते." त्यानंतर सायली म्हणते, "अस्मिता अजून बाहेर का आली नाही?" तेव्हाच विमल येऊन सांगते की अर्जुनने आणखी एक कॉफी मागितलीये, पण सायलीला सांगू नको असंही म्हटलंय. सायली वैतागून अर्जुनकडे जाते. अर्जुन कामात गोडलेला असतो. अनेक फाईल पसरलेल्या असतात. सायली त्याला विचारते, "काय चाललंय? आज कार्यक्रम आहे हे लक्षात आहे का?" अर्जुन म्हणतो, अर्जुन म्हणतो, "एक महत्त्वाची फाईल सापडत नाहीये." सायली त्याच्याकडची फाईल काढून ठेवते. शोधून देऊन गडबड करते. सगळीकडे पसारा पसरून ठेवायचा. अर्जुन प्रेमाने तिच्याकडे पाहतो. सायली त्याला फाईल देऊन फाईल नीट लावते. पेपर उचलताना तिला 2 पेपर मिळतात. त्याच्याकडे पाहून ती हादरते.
दरम्यान प्रतिमा आणि सुमन ओटीसाठी येतात. सुमन विचारते, "येऊ का?" सर्वजण आनंदित होतात. पूर्ण आजी प्रतिमाची तब्येत विचारतात. प्रतिमा सांगते, "मी ठीक आहे." पूर्ण आजी तिला सांगतात की प्रकृती बिघडल्याने त्यांना काळजी वाटली होती. प्रतिमा हसत म्हणते, "बरं झालं तुम्हाला लगेच सगळं काही कळालं नाही. नाहीतर तुम्ही अर्ध्या रात्रीतच धावत आला असतात." सुमन त्या रात्रीचं बोलायला लागते, पण प्रिया मध्ये पडून तिला गप्प बसवते आणि विषय बदलण्याचा प्रयत्न करते. प्रतापला अचानक महत्त्वाचा फोन येतो. त्यामुळे तो कल्पनाला मी बाहेर जातो असं सांगून तिथून निघतो. त्याच वेळी सगळे गप्पांमध्ये मग्न असतात. प्रिया संधी साधते आणि अस्मिताची ओटी भरणार असल्याच्या ठिकाणी जाते. सायलीने तिथे छान तयारी करून ठेवलेली असते. औक्षणाचं ताट आणि दिवा लावण्यासाठी तेलही ठेवलेलं असतं. प्रिया लपूनच हातातलं तेल तिथे ओतते, जेणेकरून अस्मिता येताना पाय घसरून पडेल आणि तिच्या बाळाला धोका निर्माण होईल. तिने मनातच विकृत आनंद घेत विचार केला आणि याचा दोष सायलीवरच येईल असंही ती म्हणते. इकडे सायली आणि अर्जुन खोलीत असतात. सायली अर्जुनला 2 रिपोर्ट दाखवते. एक खांडेकरचा आणि एक साक्षीचा. ती लक्षात आणून देते की दोन्ही रिपोर्ट एकाच कंपनीचे असल्याचं दाखवलेलं असतानाही त्यामध्ये लोगोचा रंग आणि कंपनीच्या नावाचं स्पेलिंग वेगवेगळं आहे. एक लोगो पिंकिश आणि नावात डबल एल तर दुसऱ्या रिपोर्टमध्ये लोगो मरून रंगाचा आणि सिंगल एल असतो. ते पाहून अर्जुन हादरतो. तो सायलीकडे पाहून म्हणतो, "साक्षीने कोर्टात सादर केलेले लोकेशन रिपोर्ट बनावट आहेत." ती म्हणते, "त्या रात्री ती रिसॉर्टमध्ये होती, पण प्रत्यक्षात ती आश्रमातच होती." सायली विचारते, "आपल्याला हे खरे रिपोर्ट मिळतील का?" अर्जुन ठामपणे सांगतो, "हो, मिळवावेच लागेल. खरे रिपोर्ट मिळाले की साक्षी सुटणार नाही." तो चैतन्यला फोन करण्यासाठी मोबाईल घेतो. सायली म्हणते, "आपल्याला आधी रिपोर्टची तुलना करावी लागेल, असं कधी वाटलंच नाही." अर्जुन उत्तरतो, "कारण आपल्याला गरजच वाटली नव्हती. पण आता खरे रिपोर्ट मिळणे आवश्यक आहे." सायली काम उरकून हॉलमध्ये येते. प्रतिमाला खुश पाहून तीही खुश होते. दोघी एकमेकांना मिठी मारतात. सायली तिच्या तब्येतीची विचारणा करते. प्रतिमा हसून उत्तर देते की आता बरं वाटतंय आणि पुढे कोणालाही रात्री त्रास नको म्हणून असं म्हणते. प्रिया लगेचच खोचकपणे बोलते, "दोघींची लव्ह स्टोरी सुरूच होईल. वेळ नका घालवू. अस्मिता कुठे आहे?" सुमन विचारते. त्यावर पूर्णाजी सांगतात, की आज घरच्यांतच चोरोटीचा कार्यक्रम आहे, मोठी पार्टी नाही. अस्मिताला उलटीसारखं होतं आणि तिला ठसका लागतो. सायली तिला पाणी देऊन सांभाळते. अस्मिता चिडचिड करून म्हणते, "हे दागिने आणि साडी जरा जड वाटतायत." सायली प्रेमाने तिला हेअरस्टाईल करते. दागिने नीट लावते. हे पाहून कल्पना आणि प्रताप दोघेही दारातूनच दोघींचे प्रेमाने कौतुक करत पाहतात. कल्पना विचारते, "तयारी झाली का?" अस्मिता सांगते, "प्रतिमा आणि सुमन आलेले आहेत. तुम्ही लवकर या." सुमन अस्मिताला शुभेच्छा देते. प्रतिमा तिचं कौतुक करते. अर्जुन टोमणा मारत म्हणतो, "डिलिव्हरीपर्यंत तयार होशील असं वाटत नाही." अस्मिता त्याला गप्प राहायला सांगते. पूर्ण आजी सगळ्यांना कार्यक्रमासाठी चला म्हणतात. सायली अस्मिताचा हात धरून पुढे येऊन जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा प्रिया खोचकपणे म्हणते, "तुझी लाडकी भाऊजाई तुला घेऊन जाणार आहे वाटतं." अस्मिता एकटीच पुढे जाऊ लागते. पण प्रियाने आधी सांडलेलं तेल तिच्या पायाखाली येतं आणि अस्मिता घसरते. त्या क्षणी सायली तिला जोरात पकडते. त्यामुळे अस्मिता आणि तिच्या बाळाचं काही नुकसान होत नाही. सगळेजण हे पाहून हादरतात. तर मित्रांनो, पुढच्या भागात प्रिया सायलीवर चिखल फेकते. "तू तेलाचं भांडं ठेवलंस इथे." सायली रडत म्हणते, "मी सगळं नीट केलं होतं." प्रिया तिला खोटं बोलत असल्याचा आरोप करते. प्रताप संतापून म्हणतो, "कोणाचं काहीही म्हटलं असलं तरी माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे. सायली असं काही करू शकत नाही." तर मित्रांनो, पुढील भागात काय होईल हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.